तर मी कोल्हापूरमधून आहे माधुरी निकम. नाव सांगायचं आपलं पूर्ण अगोदर. हां. मी कोल्हापूरमधून आहे माधुरी निकम आणि येस. मी बाय बॅकग्राऊंड हाऊसवाईफ आहे आणि माझे ग्रेट कोच आहेत आनंद आलेकर सर. ह्या आरोग्य फॅमिलीमध्ये अ, कोणत्या उद्देशाने आपण ही आरोग्य फॅमिली जॉइन केलेली आहे? सर माझ्या वाढलेल्या वजनामुळे मी आरोग्य फॅमिली जॉइन केली होती. येस. ऑल फॅमिली मेंबर सर्वांनी चॅट बॉक्समध्ये सांगायचं की आजची मॅडमची एक्सरसाइज कशी वाटली आपल्याला. ओके. तर मॅडम आपलं वजन किती होतं? माझं सर वजन 73 किलो होतं. 73 किलो वजन होतं. तर वजनासोबत वाढलेल्या वजनासोबत आपल्याला काय हेल्थ चॅलेंजेस होते? सर मी सारखी आजारी पडायची आणि मला पीसीओडीचा त्रास होता. वजन कमी करण्यासाठी काय प्रयत्न केले आपण अगोदर? सर मी 4-5 वर्षे फिरायला जात होते दररोजचं. 5 किलोमीटर किती किलो? फिरायला जायचं. ओके. तर फिरून वजन किती कमी झालं? काहीच कमी झालं नाही सर, उलट वाढलं वजन माझं. येस. तर PCODचा प्रॉब्लेम किती वर्षापासून होता तुम्हाला? मला आता इथं जॉइन होऊन मला 17 महिने झाले. त्याच्या अगोदर 3 वर्षापासून पीसीओडीचा त्रास होता. ओके. ते कमी करण्यासाठी काय प्रयत्न केले आपण? सर माझं हॉस्पिटल चालूच होतं सारखं. दवाखान्यात दाखवणे, तेवढ्यापुरतं मेडिसिन घेतलं, की तेवढ्यापुरतंच कमी यायचं. परत आहे तोच त्रास व्हायचा. अ, वजन वाढल्यामुळं आणि PCODचा प्रॉब्लेम असल्यामुळं अ, अनेक दिवसापासून आपण ते कमी करण्यासाठी प्रयत्न करत होते. मॅडम मला सांगा, ज्यावेळेस तुम्ही हे हेल्थ चॅलेंजमधून तुम्ही जात होता, त्यावेळेस अ, अ, तुमचे मिस्टर म्हणा, घरातली मंडळी म्हणा, यांचं म्हणजे काय तुम्हाला बोलत होते त्यावेळेस? सारखा दवाखाना चालू होता, सारखं दवाखान्यात घेऊन जायचं. 2 दिवसाला इंजेक्शन घ्यायचं. दररोज मेडिकलच्या गोळ्या घ्यायच्या. आज डोकं दुखतंय, उद्या काहीतरी पेन किलरच्या गोळ्या घ्यायच्या अंगदुखीसाठी. सारखं चालूच होतं सर. मग सारखं म्हणजे सारखं म्हणायचेत, की सारखं तुला दवाखान्यात घेऊन जायचं, नंबरला बसायचं. त्यामुळे सारखं चिडचिड होत होती. येस. तर आपले कोच कोण आहेत म्हणले तुम्ही? आनंद आलेकर सर आणि अशोक बांगर सर. क्या बात है! ग्रेट कोच आहेत, ग्रेट कोच आहेत. तर मॅडम मला सांगा, हे आरोग्य फॅमिलीमध्ये आल्यानंतर आपल्यामध्ये काय बदल झाला बरं? सर माझं इथं आल्यानंतर पहिला 3 महिन्यातच 13 किलो वजन कमी झालं आणि 1 महिन्यातच मला पीसीओडीचं चॅलेंज होतं ते कमी झालं. क्या बात है! बहुत ही बढ़िया. किती 13 किलो वजन कमी केलंय मॅडम. क्या बात है! मॅडमसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग करा सर्वांनी. क्या बात है! 13 किलो वजन फॅट लॉस केलेला आहे मॅडमनी. खूप जबरदस्त आणि अनबिलिव्हेबल, अमेझिंग रिझल्ट आहे. तर वजन तर कमी झालं. वजनासोबत अजून तुमचे हेल्थ चॅलेंजेस काय कमी झाले बरं? तर मी आता 17 ते 18 महिने झाले गोल्डन फॅमिलीमध्ये जॉइन आहे. मी एकदाही दवाखान्यात गेलेली नाहीये सर. मेडिकलची गोळी पण घेतलेली नाहीये. क्या बात है! क्या बात है! अनबिलिव्हेबल. बहुत ही बढ़िया, बहुत बढ़िया. तर मला सांगा 13 किलो वजन कमी झाल्यानंतर ना, आता कसं वाटतंय बरं तुम्हाला? तर छान वाटतंय आता. पहिल्यासारखी म्हणजे एनर्जी पहिला नव्हतीच अगोदर. मी पहिल्या दिवशी तर वर्कआउट पण केला नव्हता. फक्त बघत बसले होते आणि आता ती एनर्जी वाढली माझी. आता घरातली मंडळी काय म्हणतात? मिस्टर म्हणा आणि घरातले तुमचे सदस्य जे आहेत, आता काय वाटते त्यांना बरं? ते सर आता तुमच्यामध्ये हा बदल माझ्यामुळे मी केल्यामुळे मी दररोजचा वर्कआउट, माझा हा जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार हा घेतल्यामुळे बदल झाला माझ्यात. त्यामुळे माझ्या घरचीही सगळीजण जॉइन झालेत सर. दररोजचा वर्कआउट, हा सकस संतुलित आहार आणि सगळीजण मेडिकल फ्री आहेत. क्या बात है! बहुत ही बढ़िया, बहुत बढ़िया. हा सारा बदल कशामुळे झाला असं वाटतंय बरं? सर माझा दररोजचा 20% वर्कआउट, हा 80% सकस संतुलित आहार आणि 100% कोचचं मार्गदर्शन. क्या बात है! व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आता सर एक्सरसाइज करतात की हो सर, करतात दररोजचं. मुलंही करतात. अगोदर मुलांनी तुम्ही अगोदर तुम्ही जॉइन झालेत की सर जॉइन झालेत? अगोदर मी जॉइन झाले सर आणि त्याच्यानंतर मिस्टरही जॉइन झालेत. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. म्हणजे घरची लक्ष्मी जर निरोगी जर असेल, तर पूर्ण फॅमिली निरोगी होऊ शकते. घरची लक्ष्मी जर आजारी असेल, तर मग वेळेत भाकरच मिळणार नाही. हो. बरोबर आहे. तर त्यासाठी
आपण स्वतः निरोगी राहायचं आणि आपली फॅमिली निरोगी करायचं. तर त्यासाठी जे आज ताईने आपल्याला सर्वांना जे सांगितलेलं आहे, तर त्या पद्धतीने जर आपण केला, तर एक ना एक दिवस नाही, एक दिवस नक्की आपण निरोगी राहूया. तर ताई आपल्या आरोग्य फॅमिलीला काय संदेश देऊ इच्छिता बरं आपण? तर मी एवढंच सांगेन, की दररोजचं सातत्य आणि विश्वास महत्त्वाचा आहे. जर विश्वास असेल तर आणि सातत्य असेल तर हा रिझल्ट 100% येतो आपल्याला. क्या बात है! बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. तर ताई. त्यामुळे सगळ्यांना घरच्यांना सगळ्यांना चांगली सवय लागते. मुलांनाही आणि सगळ्यांनाच घरची पण मेडिकल फ्री राहू शकतात. आपण जर केलं, तर आपली मुलंही तेच करतात. त्यामुळे माझ्या मुलांचं दोघांचंही 9-9 किलो वजन वाढलंय सर. माझं कमी झालं, मिस्टरांचं कमी झालं आणि मुलांचं वाढलंय वजन. मॅडम हे मिस्टरांना पण तुम्ही सकस संतुलित आहार देताय? हो, सगळीजण घेतोय सर आम्ही. अरे वाह! क्या बात आणि मुलांना? मुलांनाही लहान मुलांचा सकस संतुलित आहार दिला आणि त्यामुळे वजन वाढलं. लहान मुलग्याचं अ, सारखं तोंड येत होतं. लहान सर जी मी मुलं आहेत 10 वर्ष तुमचे, झालं तर त्यांना त्यांना काय चॅलेंजेस होते? लहान मुलांना काय चॅलेंजेस होते? सर माझा लहान मुलगा 14 वर्षाचा आहे. त्याला 10 वर्ष झालं तोंड येत होतं. मी प्रत्येक दवाखान्यात दाखवलं सर, पण कुठेही रिझल्ट आला नाही. पण ह्या आरोग्य फॅमिलीत आपल्या आल्यानंतर लहान बाळांचा सकस संतुलित आहार घेतला. त्याच्यानंतर त्याचं आता तोंडही येत नाही आणि तो दररोजचा वर्कआउटही करतोय सर. ते ज्यावेळेस तुमच्या मुलांचं तोंड येत होतं ना, त्यावेळेस ते कमी करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले बरं अगोदर? सर मी भरपूर दवाखान्यात दाखवलं, पण औषधं पण भरपूर झालीत, पण कुठेही रिझल्ट आला नाही. तेवढ्यापुरताच रिझल्ट यायचा. अजून 2 दिवसानं आहे तेच व्हायचं त्याचं. ओके. तर हे आरोग्य फॅमिलीमध्ये आल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मुलांना, लहान मुलांचा जो सकस संतुलित आहार आहे, तो तुम्ही तुमच्या मुलांना दिला. तर तो संतुलित आहार दिल्यानंतर त्यांच्यामध्ये काय बदल झाला बरं? तर त्याची एनर्जी वाढली आणि इम्युनिटी पॉवर वाढली. त्याच्यानंतर त्याचं तोंड येणं, आजारी पडणं पूर्णपणे बंद झालं आणि वजन वाढलं. वजन कमी